विद्यार्थी मित्रांनो, AC सर्किटच्या 7व्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतोय। ऑनलाईन म्हणता खरं तर कॉलेजेस सुरू झाली आणि ऑफलाईनच्या माध्यमातून तुमच्याकडं त्या ठिकाणी तिथं असणारे ती जे लेक्चर्स आहेत ती त्या कॉलेजमध्ये त्या क्लासमध्ये सुरू झाली। मग आज काय शिकवणार आपण? मुळात AC सर्किट्स हा जो टॉपिक आहे तो खरं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा दुसरा भाग आहे। मी पहिल्यापासून सांगत आलो आहे आणि तसं ते सांगताना याच्यामध्ये आत्ता विचार करायचा झाला तर आज खरं तर थिअरॉटिकलचा विचार केला तर शेवटचं लेक्चर आहे आणि असं असणारं हे जे लेक्चर आहे याच्यामध्ये आपल्याला LC ऑसिलेशन, सिरीज LCR सर्किट आणि पॅरलल LCR सर्किट एवढाच भाग यावर्षीच्या असणाऱ्या आपल्या परीक्षेला आहे। म्हणजे 12वीची आता 2021ची परीक्षा जर आपण विचारात घेतली, जो पेपर खरं तर 23 एप्रिलला आपला सुरू होतोय, आत्ता तरी टाइम टेबल आपल्यासमोर यायला लागले। 23 तारखेला परीक्षा सुरू होईल, त्याच्या अगोदर 1 ते 23पर्यंत तुमच्या प्रॅक्टिकल परीक्षा होतील। याचा अर्थ असा झाला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ती जी परीक्षा आहे त्याला सिरियसली घ्यावं लागेल। 10वीचं टाइम टेबल डिक्लेअर झालं, 12वीचं टाइम टेबल डिक्लेअर झालं आणि अशा वेळेस या टॉपिकमध्ये जे आर्टिकल्स आपल्याला कट केलीत त्याला मी आता घेतलेलंच नाही, मुद्दामून नाही घेतलेलं। CETचा विचार केला तर त्याच्यावरती विचारणार आहेत का? ॲब्सोल्युटली नाहीत। नीटचा विचार केला तर नीटचा पेपर पण सोपा निघाल। म्हणजे आता जर आपल्याला विचार करायचा झाला तर याच्यामधलं जे आर्टिकल आहे, जे LC ऑसिलेशन नावाचं जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलचा आपण विचार करूयात। म्हणजे काय आहे एक्झॅक्टली, कल्पना करूयात की आपल्याकडं या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा एक प्युअर इंडक्टर आहे आणि या ठिकाणी इथं असणारा हा एक कॅपॅसिटर आहे। कॅपॅसिटर इट इज ॲन इलेक्ट्रिकल अरेंजमेंट विच स्टोअर्स द मोअर चार्ज कम्पॅरेटिव्हली ॲट लोअर पोटेन्शियल। हे जर असं असेल तर आपण असा विचार करूयात की हा जो कॅपॅसिटर आहे या कॅपॅसिटरला पहिल्या स्टेजला आपण या पद्धतीनं फुल्ली चार्ज केलंय। LC ऑसिलेशनला नीट समजून घ्या, कारण आपल्याकडं मोबाईल आहेत, आपल्याकडं TV आहे, आपण अनेक असणाऱ्या सिग्नलला रिसीव्ह करतो, अनेक सिग्नलला आपण ट्रान्समिट करतो। याच्या पाठीमागचं जर बेस कुठला असेल तर ते जे बेस आहे ते म्हणजे या ठिकाणी असणारे LC ऑसिलेशन। इंडक्टरला कॅपॅसिटर ज्यावेळेस पॅरलल कॉम्बिनेशनला जोडला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे सर्किट आहे याला इलेक्ट्रॉनिक्सच्या भाषेमध्ये म्हणतात टँक सर्किट। आपण जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडेन्सर आहे त्या कंडेन्सरला जर कुठल्या तरी मेथडनं किंवा जर एक्सटर्नल सप्लाय देऊन जर चार्ज केला असेल, जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडेन्सर आहे त्याच्यावर मॅक्झिमम चार्ज या पद्धतीनं Q0 असेल तर त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर्ड होणार आहे ती असणार आहे Q02/2C। हा फॉर्म्युला खरं तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाच्या टॉपिकमधला आहे। याचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडेन्सर आहे तो आत्ता इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीनं फुल्ली चार्ज झाला आहे। असा हा कंडेन्सर या पद्धतीनं या एनर्जीनं फुल्ली चार्ज झाल्यानंतर आपण असा विचार करूयात, समजा याच्यामधल्या आता दुसऱ्या स्टेजचा विचार करूयात आणि दुसऱ्या स्टेजचा विचार करत असताना आता समजा हे सर्किट क्लोज्ड झाले। मी परत एकदा सांगतो, आपण या ठिकाणी हा इंडक्टर घेतलाय, हा कॅपॅसिटर आहे, हा इंडक्टर आयडियल आहे, याचा अर्थ त्याचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स 0 आहे। हा जो कंडेन्सर आहे हा कंडेन्सर जर समजा आता या पद्धतीनं असणाऱ्या त्या इंडक्टरला जोडला तर तिथं असणारा तो जो कंडेन्सर आहे तो कंडेन्सर आता असणाऱ्या इंडक्टरच्या थ्रू डिस्चार्ज व्हायला सुरुवात होईल। जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडेन्सर आहे तो या पद्धतीनं जर डिस्चार्ज व्हायला सुरुवात झाला तर तिथं असणारा तो जो इंडक्टर आहे, जी कॉईल आहे, त्याच्याभोवती एक प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि तसं असणारं ते मॅग्नेटिक फील्ड तयार होत असताना असं समजूयात की आता त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडेन्सर आहे तो डिस्चार्जच्या स्टेजमध्ये चालला आहे।
जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे तो त्या कॉईलमधनं जात असेल आणि आपलं वाक्य आहे वेन एव्हर देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल. एखाद्या असणाऱ्या इंडक्टरमधनं जर या पद्धतीनं करंट बदलत जात असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची एनर्जी स्टोअर होईल आणि ती जी एनर्जी आहे ती असणार आहे 1/2 Li². असं समजूयात की I एवढ्या अमाऊंटचा करंट त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इंडक्टरमधनं जातोय आणि जात असताना मग त्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये पण एक प्रकारची एनर्जी स्टोअर होईल. हा फॉर्म्युला आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये मिळतो. आणि आता काय झालं, याच्यामधनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडेन्सर आहे तो आता डिस्चार्ज व्हायला सुरुवात झाली. या पद्धतीनं जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडेन्सर आहे तो आता डिस्चार्ज व्हायला लागला तर एक स्टेज अशी येईल की त्या स्टेजला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इंडक्टर आहे त्या इंडक्टरचा विचार केला तर आता हा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर कम्प्लिटली डिस्चार्ज होईल. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कॅपॅसिटर आहे तो कम्प्लिटली डिस्चार्ज होतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे तो समजा I एवढ्या अमाऊंटचा त्यातनं व्हायला आहे तर अशा वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या एनर्जीचा विचार केला तर ती जी एनर्जी आहे आता 1/2 Li02 होईल. म्हणजे आता तो जो मॅक्झिमम करंट आहे तो आता त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इंडक्टरमधनं गेला. आता काय होईल जर समजा या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जर समजा इंडक्टर विचारात घेतला. इथं काय झालं, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीचं रूपांतर मॅग्नेटिक फील्ड एनर्जीमध्ये झालं. मी कशाला स्ट्रेस करतोय बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीचं रूपांतर मॅग्नेटिक फील्ड एनर्जीमध्ये झालं. जर समजा या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारं मॅग्नेटिक फील्ड एनर्जीमध्ये झाला असेल तर आता याच्यानंतरच्या चौथ्या स्टेजला काय होईल, त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इंडक्टर आहे म्हणजे आता परत एकदा आपल्याला विचार करावा लागेल लेन्झ लॉचा, फॅराडेज लॉचा. Whenever there is a change in magnetic flux associated with the coil and EMF is induced, याचा अर्थ या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या करस्पॉन्डिंग झालेल्या या इंडक्टरचा विचार केला तर आता हा जो इंडक्टर आहे तो त्याच दिशेला करंट तिथं असणाऱ्या त्या कंडेन्सरमधनं पाठवायला सुरुवात करेल. आता मात्र ह्या कंडेन्सरच्या ज्या प्लेट आहेत त्या चार्ज होत असताना उलट्या दिशेनं चार्ज व्हायला सुरुवात होतील. म्हणजे चौथ्या स्टेजचा विचार करत असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इंडक्टर आहे तो या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कंडेन्सरमधनं उलट्या दिशेनं करंट पाठवायला सुरुवात करेल. त्यामुळे तो जो कंडेन्सर आहे तो आता उलट्या दिशेनं ऑटोमॅटिकली चार्ज व्हायला सुरुवात होईल. आणि असा चार्ज व्हायला सुरुवात होत असताना आता मात्र त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडेन्सर आहे तो कंडेन्सर या पद्धतीनं जर बघितला तर आता फुल्ली चार्ज होईल. त्याच्यामध्ये परत एकदा एनर्जीचा विचार केला तर ती जी एनर्जी आहे ती आपण इथं जी घेतली होती Q02/2C एवढ्या अमाऊंटनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडेन्सर आहे तो आता फुल्ली चार्ज होईल. म्हणजे इथं काय झालं, मॅग्नेटिक फील्ड एनर्जीचं रूपांतर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीमध्ये झालं. म्हणजे आता या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो कंडेन्सर उलट्या दिशेनं चार्ज झाला. असं चार्ज होताना परत ही जी सायकल आहे ती सायकल कंटिन्युअसली रिपीट होत राहील आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडेन्सर आहे तो सतत चार्ज आणि डिस्चार्ज या अवस्थेमध्ये येईल. याच्यामुळं काय होईल, त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी इंडक्टरची कॉईल आहे ती एनर्जी रॅडिएट करायला सुरुवात करेल आणि एनर्जी रॅडिएट करत असताना ती जी एनर्जी आहे ती एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीच्या स्वरूपात असेल.
आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या LC ऑसिलेशनचा विचार करताना आपण हे जे आर्टिकल आहे ते आपण पुस्तकातनं बघू शकतो. कुठनं वाचायचं? जिथं डायग्रॅम दिल्या तिथनं सुरुवात करायची आणि शेवटच्या डायग्रॅमपर्यंत पोहोचायचं. एकदा व्हिडिओ बघायचा, एकदा ते बघायचं. 100% कळतं आपल्याला, आता वेळ नाही लागत. म्हणजे आपल्याला या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या LC ऑसिलेशनचा विचार नक्की करता येईल. मी सांगताना सांगितलं की या टॉपिकचा विचार करायचा झाला तर मॅक्झिमम मार्क जे 4 आहेत आणि जर विचार केला विथ ऑप्शनचा 4 झाला, सक्तीनं जर विचार केला तर 3 मार्क तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारात घ्यावे लागतील. म्हणजे 3 मार्काचा आर्टिकल विचारलं जात असताना अनेक आर्टिकल्स याच्यामध्ये बाकीचे पण आहेत. त्यामुळे असे एखादं आर्टिकल विचारतील नाही विचारतील हा वेगळा भाग झाला. फारसं परीक्षेमध्ये ते विचारले असं नाही झालेलं. पेपर तर सोपाच निघणार आहे, कारण अवघड निघणारच नाही पेपर. त्यामुळे या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ऑसिलेशनचा विचार करत असताना याला पण लिमिटेशन्स आहेत. मुळात या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे टँक सर्किट आहे ते जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तयार करत असेल तर अशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तयार करताना त्या डॅम्प्ड पोझिशनमध्ये असतील. डॅमचा अर्थ त्याचं जे ॲम्प्लिट्यूड आहे ते हळूहळू कमी कमी होत जाईल. असं का होईल? तर आपण सांगताना सांगितलं की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इंडक्टर आहे तो प्युअर आहे, तो आयडियल आहे. मुळात इथं जर बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इंडक्टर आहे तो आयडियल कधी असूच शकत नाही. त्याला रेजिस्टन्स नाही असं असू शकत नाही. त्याला रेजिस्टन्स असणारच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा पॅटर्न आहे किंवा त्या ठिकाणी ती जी प्रोसेस आहे ती डॅम्प्ड पोझिशनमध्ये असेल. म्हणजे त्याचं जे ॲम्प्लिट्यूड आहे ते विथ रिस्पेक्ट टू टाईम या पद्धतीनं जर कमी कमी होत जात असेल तर याला डॅम्प्ड ऑसिलेशन्स या नावानं ओळखतात. त्यामुळे आपल्याला आहे त्या 12वीच्या परीक्षेचा विचार करायचा झाला तर या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ऑसिलेशनच्या करस्पॉन्डिंग या 5 डायग्रॅमचा विचार करून हे जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आपण नक्की बघू शकतो. याच्यामध्ये फारसं नीट CET ओरिएंटेड नाही, कारण याच्यामध्ये फॉर्म्युलेज नाहीत. फक्त लक्षात काय ठेवता येतं की ज्या ठिकाणी एखादा ट्रान्समीटर असतो जिथून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ट्रान्समिट केल्या जातात अशा एखाद्या आर्टिकलचा विचार केला जात असताना या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ऑसिलेशनचा विचार नक्की करता येतो. आता रेझोनन्स सर्किटच्या नावानं आपल्याला या टॉपिकमधली 2 आर्टिकल बघावी लागतात आणि तशी ती आर्टिकल बघत असताना मी काय म्हणले बघा, रेझोनन्स हा कॉन्सेप्ट खरं तर पेपर फर्स्टमध्ये येतो. रेझोनन्स म्हणजे एक्झॅक्टली काय? ज्या वेळेस 2 फ्रिक्वेन्सीज मॅच होतात त्यावेळेस एकाचं ॲम्प्लिट्यूड वाढतं, याला रेझोनन्स म्हणतात. तुम्ही म्हणणार याचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनशी AC सर्किटशी काय संबंध आहे? मुळात रेझोनन्सचा विचार करत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, 2 सर्किट्स आपल्याला एकमेकाला पॅरलल विचारात घ्यायचे आहेत. कुठले? मी समजा या बाजूला लिहिलं सेरीज LCR सर्किट आणि इकडच्या बाजूला मी लिहिलं की बाबा पॅरलल रेझोनन्स सर्किट. ही जी 2 सर्किट्स आहेत ती जर समजा कम्पेअर करून जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जास्त सोपं जातं. म्हणजे मला आता सिरीज LCR सर्किटचा विचार करायचा आहे. याचा अर्थ हा इंडक्टर झाला, हा कॅपॅसिटर झाला, हा रेजिस्टन्स झाला. याच्या अक्रॉस जर समजा या पद्धतीनं आपण अल्टरनेटिंग सोर्स अप्लाय केला की E= E0 sin ωt असं लिहिलं तर अशा प्रकारचं जे सर्किट आहे याला म्हणतात सिरीज LCR सर्किट. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इंडक्टरच्या अक्रॉस मी जर कॅपॅसिटर जोडला आणि हे अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस जर जोडलं तर मग मात्र त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे सर्किट आहे त्याला म्हणतात पॅरलल रेझोनन्स सर्किट.
दोघांचा कम्पॅरेटिव्हली विचार करत असताना आपल्याला विचार कसा करायचा आहे, काय करावं लागतं इथं? मुळात एक लक्षात घ्या, इंडक्टरला कॅपॅसिटर पॅरलल जोडल्यानंतरचं आत्ताच बघितलं त्याला आपण टँक सर्किट या नावानं पण ओळखतोय. इथं जर बघितलं तर इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टन्स आपण एकमेकाला सिरीज कॉम्बिनेशनला जोडलेत. ज्या वेळेस आपल्याला या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते सर्किट ॲडजस्ट करतोय आपण, त्यावेळेस नक्की लक्षात ठेवायचंय, जर समजा एक्सेलची किंमत एक्सीच्या बरोबर असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेझोनन्स आहे तो रेझोनन्स घडतो. म्हणजे इथं पण आपण तसाच विचार करू शकतो. इंडक्टिव्ह रिॲक्टन्सची किंमत जर समजा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सला जर इक्वेट केली तर त्याला म्हणतात रेझोनन्स. म्हणजे काय, एक्सेलचा विचार केला तर ओमेगा एल येतं आणि एक्सीचा विचार केला तर ओमेगा सी येतं. दोन्हीकडे मी तेच लिहिलंय, काय वेगळं नाही लिहिलेलं. फरक कसा येतोय ते परत बघत चला. मी काय म्हणतोय बघा, रेझोनन्समध्ये कुठल्या ना कुठल्या दोन फ्रिक्वेन्सीज इक्वेट कराव्या लागतात. जिथं ओमेगा आहे तिथं 2 पाय एफ आहे. म्हणजे काय होईल, या ठिकाणी विचार केला तर 2 पाय एफ आर एल येईल, इथं 2 पाय एफ आर सी येईल. म्हणजे हे जर नीट सोडवलं तर याचं उत्तर येतं 1/2 पाय √LC. इथं पण तसंच उत्तर येणार आहे. एफ आरचं जे उत्तर आहे ते 1/2 पाय √LC येईल. याला म्हणतात रेझोनंट फ्रिक्वेन्सी. काहीच बदल केलेला नाही मी, बदल आत्ता सुरू होतो. तो कसा सुरू होतो, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी सर्किटच्या करस्पॉन्डिंग उत्तरं काढत जातो, तशी ती उत्तरं काढताना त्याच्यावरनं काय वाक्य लिहिताना मी आत्ता तुलनात्मक फक्त तुम्हाला सांगितले, लक्षात कसं ठेवायचं ते सांगितलंय. पण ह्याचा जो बेस आहे तो बेस कुठला आहे तो बघा. मुळात ज्या वेळेस मी या पद्धतीनं या ठिकाणी इथं असणाऱ्या ह्या सर्किटचा विचार करतोय, आता फॉर्म्युला तर पाठच करायचा, दोन्हीकडे सेम आहे. एफ आरचं उत्तर काढत असताना आर का, आर म्हणजे रेझोनन्स आहे, यल म्हणजे इंडक्टर आहे, सी म्हणजे कॅपॅसिटन्स आहे. इंडक्टरला इंडक्टन्स असतं एकक तर तुम्हाला माहिती आहे ते हेनरी असतं, कॅपॅसिटीचं एकक फॅरेड असतं. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं उत्तर काढायचं आहे त्यावेळेस 1/2 पाय √LC ते उत्तर आपण काढू शकतो. मी जर समजा झेडचा विचार केला, ह्याला आपण इम्पेडन्स म्हणतोय, R² + XL - XC ब्रॅकेट स्क्वेअर येतं. याचा अर्थ असा झाला, ज्यावेळेस आपल्याला सिरीज रेझोनन्स सर्किटच्या करस्पॉन्डिंग कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या आहेत, त्या लिहित असताना आपल्याला एका ग्राफिकल नेचरचा आधार घ्यावा लागतो. आणि तसा तो आधार तिथं घेत असताना आपला जो ग्राफ आहे तो ग्राफ खरं तर असा असतो. मुळात हा करंटचा असणारा ॲक्सिस आहे, म्हणजे वाय ॲक्सिसला करंट आहे आणि एक्स ॲक्सिसला फ्रिक्वेन्सी आहे. इथं आपण XL = XC घेतलं. म्हणजे मला एक गोष्ट नक्की सांगता येते, मला जर सिरीज रेझोनन्स सर्किटच्या करस्पॉन्डिंग त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या जर लिहायच्या झाल्या तर त्या मला कशा लिहिता येतील. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे, एक्सेलची किंमत XCच्या बरोबर झाल्यानंतर रेझोनन्स येतो, हे वाक्य तिकडं पण लिहायचं आणि इकडं पण लिहायचं. सिरीज रेझोनन्सचा विचार करत असताना, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा विचार करत असताना 1/2 पाय √LC असतं, हे वाक्य तिथं लिहून टाकायचं. जिथं बदल होतो ते मात्र नक्की लक्षात ठेवा, जिथं सिरीज रेझोनन्स सर्किट आहे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इम्पेडन्स आहे तो मिनिमम आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे तो करंट मॅक्झिमम आहे. आणि असं जे सर्किट आहे हे सर्किट कुठं वापरतात तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे सर्किट आहे ते ॲक्सेप्टर म्हणून वापरतात. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणारं. याचा अर्थ याचा वापर कुठं केला जाऊ शकतो, TV असेल किंवा रेडिओ असेल, ज्याला आपण रिसिव्हर म्हणतोय, अशा असणाऱ्या सर्किटमध्ये या प्रकारचं जे सर्किट आहे म्हणजे सिरीज LCR सर्किट आहे याचं इम्प्लिमेंटेशन केलं जाऊ शकतं. तर नक्की लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्यावेळेस सिरीज LCR सर्किटचा विचार करतो हा ग्राफ विचारात घ्यायचा.
दिसतंय की आपल्याला या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे तो करंट जास्त आहे. करंट जास्त कधी येतो? विरोध कमी असेल तर. विरोध म्हणजे काय? इम्पेडन्स. झेड कमी आहे, करंट मॅक्झिमम आहे. हे कधी शक्य आहे? एक्सेलची किंमत एक्सीच्या किमतीच्या बरोबर असताना या प्रकारच्या सर्किटच्या करस्पॉन्डिंग या प्रकारची जी वाक्य आहेत ती वाक्य लक्षातच ठेवायची. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आहे जिथं सेरीज LCR एक्सेल इज इक्वल टू एक्से असतं, एफआरचा फॉर्म्युला तोच तिकडं पण येणार आहे. झेड मिनिमम असतं, करंट मॅक्झिमम आहे. ॲक्सेप्टर म्हणजे स्वीकारणाऱ्या सर्किटच्या ठिकाणी वापरतात. म्हणजे अशा प्रकारचं जे सर्किट आहे ते TV किंवा रेडिओ रिसिव्हरला वापरलं जाऊ शकतं. मग आता पुढं काय? ज्या वेळेस आपण या पद्धतीने विचार करतो त्यावेळेस आपल्याला याचा पण विचार करावा लागेल. पॅरलल रेझोनन्स सर्किटचा विचार करावा लागेल. आणि असा विचार इथं करत असताना हे तर याला रिपीट आहे तसं लिहिलंय. आता असा विचार करूयात की बाबा हा यातला करंट IL आहे, यातला करंट IC आहे, टोटल करंट I आहे. म्हणजे I ची किंमत माझी IL प्लस IC होईल. सरळच आहे ना. IL चा विचार करत असताना E0/XL येईल साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2 येईल. हे मागचं आहे, आपण बघितलं होतं करंट आणि EMFच्या करस्पॉन्डिंग. π/2 न करंट EMF पेक्षा मागा असतो. जर असा विचार आपण इथं केला असेल, हा करंट माझा कशामधला आहे? इंडक्टर मधला. IL नाव दिलं. याचा अर्थ काय झाला? मायनस E0/XL इथं आलं कॉस ऑफ ओमेगा टी. कारण आपण बघतोय ना साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90 आलं, थिटा मायनस 90 आलं, मायनस कॉस थिटा आलं. त्यामुळं ILचं उत्तर माझं आलं मायनस E0/XL कॉस ऑफ ओमेगा टी. मी ज्यावेळेस ICचा विचार करतो त्यावेळेस E0/XC घ्यावं लागतं. इथं साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2 घ्यावं लागतं. हे पण नक्की लक्षात ठेवा, जिथं करंट तिथं व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स असतं. व्होल्टेज म्हणजे EMF झालं. EMFचा विचार केला तर करंटपेक्षा π/2 न EMF मागा आहे. त्यामुळे इथं E0 साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2. रेजिस्टन्स कुठला घ्यायचा? इथं XL इंडक्टिव्ह रिॲक्टन्स घ्यावा लागेल, तो रेजिस्टन्सच झाला. मी ज्यावेळेस ICचा विचार करतो त्यावेळेस E0/XC आलं, साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2 आलं. कारण या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे तो पुढं आहे, 90 न पुढं आहे. म्हणजे मला इथं विचार करायचं झालं तर मग E0/XC कॉस ऑफ ओमेगा टी असं लिहावं लागेल. आपण काय करतोय बघा, या सर्किटच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅथमॅटिकल इक्वेशनचा विचार करतोय. आणि मॅथमॅटिकल इक्वेशनचा विचार करत असताना या पॅरलल रेझोनन्स सर्किटचा विचार आपण करतोय. आणि असा विचार जर इथं केला तर मग I इज इक्वल टू IL प्लस IC आहे. म्हणजे I इज इक्वल टू जर आपण घेतलं, समजा E0 अपॉन काय असेल ती किंमत समजा कॉमन काढली किंवा कॉस ओमेगा टी ला कॉमन काढलं तर आतमध्ये येतं XC मायनस XL. कारण XLचा विचार केला तर हे निगेटिव्ह आहे, XCचा विचार केला तर पॉझिटिव्ह आहे. अगोदर पॉझिटिव्ह घेतलं नंतर निगेटिव्ह घेतलं, काय फरक पडतो तेव्हा? म्हणजे मला असणाऱ्या आयचं उत्तर काढत असताना E0 कॉस ओमेगा टीला कॉमन केलं, 1/XC मायनस 1/XL केलं. हा फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. नसल त्याचं थोडंसं नेचर बदला. I इज इक्वल टू E0 इन ब्रॅकेट 1/XC मायनस 1/XL कॉस ओमेगा टी असं लक्षात ठेवा. काय फरक पडतो तेव्हा? कसं विचारतील हे आता नाही सांगू शकत, कारण हा पुस्तक एवढं वाईट झालंय. 25% कमी केलं तरी मोठंच आहे, ते इतकं लहान नाही. कारण दिवस राहिले कमी, वाचायचं जास्त आहे. त्यामुळे त्याला शॉर्ट व्ह्यूजमध्ये आपण लक्षात ठेवायचं, आपल्या पद्धतीनं जायचं. हे कसं आलं ते आपल्याला पटपट पटपट कळतं ना, काय अडचण आहे. जिथं V इज इक्वल टू IR आहे तिथं I इज इक्वल टू V/R आहे. I इज इक्वल टू V/R. इथं व्होल्टेज घेत नाही आपण, EMF घेतोय. E0 आपलं बेसिक EMF आहे. हा रेजिस्टन्स झाला, इथं π/2 न माग आहे, तिथं π/2 न पुढं आहे, इथं मायनस आलं, तिथं प्लस आलं, कॉमन काढलं. E0 कॉस ओमेगा टीला कॉमन काढलं आपण. त्यामुळे आतमध्ये बघितलं तर 1/XC मायनस 1/XL कॉस ऑफ ओमेगा टी आलं.
आता हे सगळं जरी आपण मान्य केलं या पद्धतीनं, तर मग अजून एक विचार आपल्याला इथं नक्की करावा लागेल. तो करत असताना तो कसा करायचा बघा. मी आत्ता काय सांगितलं, याच्याशी तुलना आपण इथं करतोय आणि ती तुलना करत असताना मला जर याचा ग्राफ काढायचा झाला तर हा ग्राफ ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणजे मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या पॅरलल रेझोनन्स सर्किटच्या जर कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या झाल्या तर ज्या पुस्तकात दिल्या त्याच पद्धतीनं पण त्या कशा त्या लक्षात ठेवायचं असेल तर फक्त ग्राफकडे बघायचं. कारण या ठिकाणी आपण करंटच्या किमती घेतोय, या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इंडक्टिव्ह रिॲक्टन्सच्या किमती घेतोय. याचा अर्थ असा झाला, पहिलं लिहिताना रेझोनन्स घडावा XL इज इक्वल टू XC. दुसरा रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बदललाच नाही, 1/2π√LC ते तसंच राहिलं. आता तिसरं मात्र बदलणार आहे. इथं लक्षात ठेवा, या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे तो करंट त्या ठिकाणी मिनिमम आहे आणि करंट जर मिनिमम असेल तर करस्पॉन्डिंग जो इम्पेंडन्स आहे तो इम्पेंडन्स म्हणजे झेड मॅक्झिमम असेल. विरोध जास्त झाल्याशिवाय करंट कमी होणारच नाही. तर या ठिकाणी तिथं असणारा तो जो झेड आहे तो झेड मॅक्स होईल. असं जे सर्किट आहे याला कुठं वापरतात तर त्याला वापरत असताना रिजेक्टर सर्किटमध्ये वापरतात. म्हणजे याचा अर्थ त्याचा जो वापर आहे तो वापर कुठं केला जातो, ज्या ठिकाणी सिग्नल ट्रान्समिट करतात, ज्याला आपण ट्रान्समीटर या नावानं ओळखतो, या ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे कसं बघा, तुम्हाला जर फरक विचारला तर फरक विचारतील, सिरीज रेझोनन्सची फ्रिक्वेन्सी कशी तर ते विचारतील. जसं विचारलं जाईल तसं लिहावं लागेल. आणि तसं लिहित असताना जर दोन ग्राफ समोर असतील तर लक्षात यायला कायच अवघड नाही. इकडं करंट मिनिमम आहे, तिकडं इथं करंट मॅक्झिमम आहे, इकडं करंट मिनिमम आहे. इकडं झेडचा विचार केला तर मिनिमम आहे, इकडं इम्पेंडन्स मॅक्झिमम आहे. हे ॲक्सेप्ट करतंय, हे रिजेक्ट करतंय. याला TV रेडिओमध्ये वापरतात आणि याला ट्रान्समीटरमध्ये वापरतात. दोन्ही ठिकाणी फ्रिक्वेन्सीचं उत्तर तेच येतं, 1/2π√LC. काय अवघड नाही ना. म्हणजे आज जे शेवटचं लेक्चर आपण AC सर्किटसाठी घेतलं याच्यामधून या पद्धतीनं आपल्याला तिथं असणारी ती जी कॅल्क्युलेशन्स आहेत ती नक्कीच गणितामधनं करता येतील. फॉर्म्युला मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर चोक वगैरे जे पुढे दिलं आहे ते आपल्या सिलेबसमध्ये नाही. म्हणजे आत्ता या घडीला आपल्याला सिलेबसचाच विचार करून शिकावं लागेल. कारण विचार केला सध्याचा तर दिवस कमी आहेत आणि भरपूर आपल्याला तो अभ्यास करावा लागेल. आणि त्या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर आहे त्या 22 एप्रिलच्या परीक्षेचा विचार जर आपण केला किंवा 23चा विचार केला तर या पद्धतीनं आपल्याला तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे ते नक्कीच लक्षात ठेवावं लागेल. अगोदरचे 6 व्हिडिओ व्यवस्थित बघितला आणि 7वा व्हिडिओ बघितला तर हा टॉपिक तुमचा परफेक्टच होतो. त्याला नाही काय लागत, काहीच अवघड नाही. इकडं बघायचं आणि पुस्तकातनं वाचायचं. जे शिकवलं नाही ते नाहीच आपल्या सिलेबसमध्ये लक्षात ठेवायचं. नसेल तर तुम्ही स्वतःला लाल पेनानं गोल करून ठेवा जिथं आपल्याला शिकवलं नाही, जे विचारणारच नाहीत. बाकी मग ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण नंतर घेणारच आहोत. आज या असणाऱ्या आर्टिकलला मी इथंच थांबतोय. धन्यवाद.